खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतला मंत्री गणेश नाईक यांचा खरपूस समाचार। जास्तच खुमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवून दाखवावी, मी त्यांच्या समोर उभा राहीन, श्रीकांत शिंदेंचं गणेश नाईक यांना आव्हान। अन्न आणि औषध प्रशासन विभागामधील लाच प्रकरणाची मंत्री नरहरी झिरवळ यांनी कठोर पावलं उचलली आहेत। लाच घेत असताना रंगेहात पकडलेल्या लिपिकाच्या विरोधात केवळ चौकशीच नाही तर त्याची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करा, झिरवळांचे आदेश। 20 फेब्रुवारीला राज्यभरामधील सर्व ग्रामपंचायती बंद राहतील। अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जाणार आहे। सरपंच परिषदेकडून ग्रामपंचायती बंद ठेवण्यासह उपोषणाचा देखील इशारा। बांगलादेशामध्ये सत्तांतराची तयारी। 17 फेब्रुवारीला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार। तारिक रहमान घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह प्रादेशिक नेत्यांना शपथविधीचं निमंत्रण। मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये फर्निचर आणि प्लास्टिक कारखान्यामध्ये आग लागली। आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत। लागोसहून पोर्ट हारकॉर्टकडे जाणाऱ्या बोईंग 737 या विमानाच्या एका इंजिनमध्ये अचानकपणे स्फोट झाला। या घटनेमध्ये डाव्या इंजिनाचं मोठं नुकसान झालंय, तर बेनिनमध्ये सुरक्षित लँडिंग केल्याच्या नंतर विमानामधील 80 प्रवासी हे सुखरूप आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।